जय शिवराय भावांनो. एक किस्सा सांगतो. छत्रपती शिवाजी महाराज ज्या औरंगजेबासोबत लढले ना, त्या मुघलांची 700 वर्षापासून सत्ता होती या भारतावर. त्या दिल्लीपासून दक्षिणेत हैदराबादपर्यंत राज्य होतं. तरीही महाराज लढले. तोच बलाढ्य औरंगजेब ह्याच महाराष्ट्रात संपला. म्हणून फडणवीस यांची जरी ताकद वाढली ना, तरी घाबरून फिबरून जाऊ नका. आपण जे योग्य आहे त्यावर ठाम राहू आणि नक्कीच विजयी सुद्धा होऊ. व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी भावांनो, चला फटाफट आपलं चॅनल सबस्क्राईब करा. 25,000साठी काही नंबर शिल्लक राहिलेत, तेवढे पूर्ण करून द्या. आणि सहज कमेंट करून सांगा तुम्ही कुठल्या जिल्ह्यातून हा व्हिडिओ बघताय आणि दादांच्या आदेशाची वाट बघताय का माझ्यासारखंच. चला तर वळूया आजच्या विषयाकडे. आपण किंवा दादांनी जरी निवडणुकीत सहभाग घेतला नाही, परंतु या सत्ताधाऱ्यांवर राग होता, फडणवीसवर होता, त्या विरोधकांवरही होता. कारण त्यांनी लोकसभेनंतरही भूमिका बजावली नाही, आपल्या बाजूने ठाम राहिले नाहीत. आणि हे सगळं उघड आहे, कारण आश्वासनच पाळली नाहीत. अरे यांना आपलं दुःख कधी कळलंच नाही. आणि म्हणूनच हे लोक सत्तेत नको असंच आपल्याला वाटत होतं. पाटील उघड म्हणले नसल तरीही, पण शेवटी तेच झालं. म्हणून ही निराशा सगळ्या राजकारण्यांनी शेवटी तर आपलं आंदोलन करताना पूर्णपणे दुर्लक्ष केलं होतं. अहो, अक्षरशः मरायला सोडलं होतं दादांना आणि आपल्याला सुद्धा. आणि तेच लोक आत्ताही आपल्याला मरायला सोडतील. म्हणूनच उपोषण नको. आपण आपल्या मागणीवर ठाम राहू, मराठा आरक्षणावर ठाम राहू. पाटील प्लॅन करतील, काय आहे ते पाहू. केंद्रात राज्यात जो काय कायदा करा लागत असेल, जी काय कायदेशीर प्रक्रिया असेल ती बघू, ती मागणी लावून धरू. कास्ट सेन्सस झालं तर चित्र क्लिअर होईल. त्याची मागणी पाटलांनी करावी, आपण करावी. सोबतच शेतकऱ्यांसाठी आवाज उठवला पाहिजे. कुणब्यांचं आयुष्य समृद्ध करायचं असेल ना, तर शेतकऱ्यांचं होणारं शोषण थांबवलं पाहिजे. आणि त्यासाठी पुढाकार घेणं गरजेचं आहे. शेतकरी मग तो कुठल्याही जाती धर्मातला असू द्यात, त्यांना एका प्रामाणिक नेतृत्वाची, प्रामाणिक नेत्याची गरज आहे. आणि म्हणूनच खचून जाऊ नका, हे सुद्धा दिवस जातील. आपण आपल्या नेत्यावरचा म्हणजे संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटलांवरचा विश्वास तीळभरही कमी होऊ देऊ नका. उलट तो वाढवा. त्यांना कळू द्या की ह्या ट्रोल धाडीच्या काळात सुद्धा मराठे खंबीरपणे उभे आहेत. आपली मागणी कालही न्याय होती आणि आजही न्याय आहे. आणि त्याचमुळं न्याय व्हावा ह्याच्यासाठी वाटेल ते करू. अरे जरांगे पाटलांसारखा प्रामाणिक नेता भेटलाय आपल्यासाठी. जीवाची पर्वा न करणारा नेता आपल्याला मिळाला, ही मोठी गोष्ट आहे. असे लोक तयार व्हायसाठी एक तप जाऊ द्यावा लागतो. आज 140 करोड लोकसंख्येच्या या देशात न्यायासाठी काय वाटेल ती किंमत मोजायला तयार असणारे आणि वेळेत प्रसंगच जर पडला तर जीव सुद्धा समर्पित करायला तयार असणारे असे फक्त 4-2 लोक आहेत या देशात. आणि त्या 4-2 लोकात आपल्या महाराष्ट्रात हा एकमेव. अशा माणसाला जपलं पाहिजे. आणि पाटील नक्कीच न्याय मिळवून देतील हा विश्वास ठेवू. ते पुढे काय नियोजन करतील, काय निर्णय घेतील हे पाहू. आणि पुन्हा उठू, तयार राहू पुढच्या लढ्यासाठी. कालच्या ह्या निकालामुळे, कालच्या ह्या राक्षसी विजयामुळे कन्फ्यूज होऊ नका. त्यांचंच खरं म्हणू नका. त्यांच्या चुका आठवत राहा. असंही होऊ शकतं की त्यांच्या बाजूने जाण्याचा तुमचा मोह होईल, पण तो रोखा. ते प्रयत्न करतील, ते सांगतील आम्ही शिवरायांचे भक्त आहोत म्हणतील. जसं इंग्रजांनी केलं ना दुसऱ्या महायुद्धाच्या काळात. लढायला सैन्यच नव्हतं त्यांच्याकडे, त्यांना सैन्य हवं होतं. त्यांनी पत्रकं छापली, त्या पत्रकावर महाराजांचा फोटो छापला. पुढे लिहिलं की शिवाजींच्या मावळ्यांनो लढायला चला, सैन्यात चला. शिवाजी शूर होता, तुम्ही पण शूर आहात, लढाईला चला. आणि मराठे गेले. आज असं करू नका. फोडाफोडीचे प्रयत्न होतील, एकत्र राहा. आपल्याला फोडण्याचे सर्व प्रयत्न हाणून पाडा. ते ट्रोलर्स, मीमर्स तुटून पडतायत, बिलकुल लक्ष देऊ नका. तुम्हाला माहित आहे ना, चांगल्याच झाडाला लोक जास्त गोटे मारतात, दगड मारतात. त्यामुळे हे वाईट कमेंट करणारे, ट्रोल करणारे यांच्याकडे जास्त लक्ष देऊ नका. ते दलाल भडवे आहेत. या सडक्या वृत्तीच्या लोकांना फाट्यावर मारायला जराही घाबरू नका. एक शेर आठवतो, तो सांगतो. कैसे छोड़ दूं उसे अकेला, अरे कैसे छोड़ दूं उसे अकेला जिसे हराने के लिए पूरी कायनात एक हो चुकी है. आणि म्हणूनच एक राहूया, लढूया आणि जिंकूया. भावांनो, आपल्यात काही अभ्यासू विश्लेषक मंडळी हा व्हिडिओ पाहत असतील तर त्यांच्या काही सूचना, सल्ला असेल तर कृपया माझ्याशी संपर्क करा. मी माझा नंबर खाली देतोय. सर्वांच्या सहकार्यातून, अनुभवातून आणि मार्गदर्शनातून पुढे जाऊयात. कायम संपर्कात राहण्यासाठी आपलं चॅनल आत्ताच सबस्क्राईब करा. बेल आयकॉन सुद्धा दाबा. आणि तुम्ही कुठून हा व्हिडिओ बघताय कमेंट करून नक्की सांगा. भेटू लवकरच. जय शिवराय.